Welcome back friends in our YouTube channel Moral English Guru. In this video we are going to learn brainstorming activity part 3rd from the lesson Voyaging Towards Excellence written by Achyut Godbole. And friends, if you are new here and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. Like this video, comment and share this video to your friends. So let's begin brainstorming activity from the lesson Voyaging Towards Excellence part 3rd. Question number A3 मधलं पहिलं, fill in the blanks selecting the correct phrase from the alternatives given. One is done for you. समोर काही फ्रेजेस दिलेले आहेत, जसं बी कम्प्लिटली स्टम्प्ड म्हणजे अनएबल टू अंडरस्टँड समथिंग किंवा अनएबल टू ॲन्सर समथिंग किंवा गोंधळून जाणे. बी ब्रोकन म्हणजे फार तुटून जाणे. फील आउट ऑफ प्लेस म्हणजे एखादं प्लेस अनोळखी वाटणे किंवा त्या ठिकाणी ऑकवर्ड फील करणे. स्पीक ॲट लेंथ म्हणजे भरपूर बोलणे, खूप लांब बोलणे. फील ॲट होम म्हणजे घरासारखं वाटणे. सी ऑफ नॉलेज म्हणजे प्रचंड ज्ञानाचा आपल्यासमोर जणू काही सागर आहे किंवा आपल्याकडे भरपूर नॉलेज असणे. ब्रॉडन वन्स होरायझन म्हणजे एखाद्याच्या क्षितिजाच्या कक्षा वाढवणे ज्ञानाच्या किंवा अनुभवाच्या. वन्स सेकंड इनिंग म्हणजे आपली दुसरी पारी. टच द हार्ट्स म्हणजे कुणाच्या तरी हृदयाला स्पर्श करणे. कीप वन गोईंग म्हणजे आपल्याला आहे त्या परिस्थितीमध्ये पुढे जाण्यासाठी मदत करणे. पहिलं आपल्यासाठी करून दाखवलेलं आहे. पहिलं ए. बाय द एंड ऑफ द वीक सी वॉज बिगिनिंग टू फील ॲट होम इन हर न्यू जॉब. तिच्या न्यू जॉबमध्ये तिला विकेंडच्या शेवटी असं वाटायला लागलं की जणू काही ती तिच्या घरी आहे. टू फील ॲट होम. आता पाहूया दुसरं बी. व्हेन ही लॉस्ट हिज मदर ही वॉज कम्प्लिटली ब्रोकन. ज्यावेळेला त्याने त्याची आई हरवली, गमावली म्हणजे त्याची आई मरण पावली, त्यावेळेला तो कम्प्लिटली ब्रोकन झाला होता, तुटला होता, खचून गेला होता. सी. ट्रॅव्हलिंग कॅन हेल्प टू ब्रॉडन वन्स होरायझन. प्रवास हा आपल्याला मदत करू शकतो. कशासाठी? तर आपले जे होरायझन आहे ज्ञानाचे किंवा अनुभवाचे जे क्षितिज आहे म्हणजे एकंदरच काय तर आपलं ज्ञान वाढण्यासाठी, आपले अनुभव संपन्न होण्यासाठी किंवा आपण अनुभवाने समृद्ध होण्यासाठी ट्रॅव्हलिंग आपल्याला हेल्प करते. डी. आफ्टर माय रिटायरमेंट आय स्टार्टेड सेकंड इनिंग्स ॲज अ सोशल वर्कर. माझ्या रिटायरमेंटनंतर मी माझी सेकंड इनिंग सुरू केली ॲज अ सोशल वर्कर, एक समाजसेवक म्हणून. ई. हॅविंग फेथ इन गॉड कीप्स वन गोईंग इन डिफिकल्ट सिच्युएशन. देवामध्ये श्रद्धा असल्याने आपला एक फायदा होतो की कुठल्याही डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आपण कीप्स वन गोईंग म्हणजे आपल्याला त्या सिच्युएशनमधून जाण्यासाठी ती फेथ आपल्याला सहकार्य करते, हेल्प करते. एफ. टू सक्सीड इन एनी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन वी रिक्वायर अ सी ऑफ नॉलेज. कुठलंही एखादं कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये सक्सीड होण्यासाठी आपल्याकडे ज्ञानाचा प्रचंड साठा, ज्ञानाचा प्रचंड सागर असणे आवश्यक आहे. जी. द सिम्पल व्हिलेज गर्ल फेल्ट आउट ऑफ प्लेस इन अ फॉर्मल पार्टी. एका फॉर्मल पार्टीमध्ये एका खेड्यातल्या मुलीला फेल्ट आउट ऑफ प्लेस, तिला अनकम्फर्टेबल वाटलं. त्या सिच्युएशनमध्ये तिला असं वाटलं की आपण या ठिकाणची नाही किंवा आपण या पार्टीमध्ये ॲडजस्ट करू शकत नाही. तिला ऑकवर्ड वाटलं. एच. द वर्क डन बाय सिंधुताई सपकाळ टच द हार्ट्स ऑफ मिलियन्स. सिंधुताई सपकाळ यांनी जो मानवतावादी दृष्टिकोन ठेवून जे महान कार्य केलं, त्या महान कार्यामुळे लाखो लोकांच्या हृदयाला त्या कार्याने स्पर्श केला. लाखो लोकांची हृदये त्या कार्यामुळे प्रभावित झाली. आय. द टीचर स्पोक ॲट लेंथ एक्सप्लेनिंग द कन्सेप्ट. एक कन्सेप्ट टीचरला एक्सप्लेन करायचा होता आणि तो एक्सप्लेन करण्यासाठी टीचर स्पोक ॲट लेंथ म्हणजे टीचर खूप विस्तृतपणे बोलले, फार लांब लचक बोलले, फार वेळपर्यंत बोलले, त्याला म्हणतात स्पोक ॲट लेंथ. जे. द स्पीकर वॉज कम्प्लिटली स्टम्प्ड बाय द इंटेलिजंट क्वेश्चन्स आस्क्ड बाय द ऑडियन्स. ऑडियन्सने असे काही इंटेलिजंट क्वेश्चन्स विचारले की त्यामुळे स्पीकर हा कम्प्लिटली स्टम्प्ड झाला, गोंधळून गेला किंवा स्पीकर वॉज नॉट ॲबल टू ॲन्सर द क्वेश्चन्स आस्क्ड बाय द ऑडियन्स. म्हणजे ऑडियन्सने जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी स्पीकरला काही वेळापुरतं असं अनएबल वाटलं. त्याला वाटलं की मी या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. आता पाहूया प्रश्न क्रमांक A3 मधलं सेकंड.
Read the text again and find out all the words related to the game of cricket. List 2 meanings of each. One is done for you. आता आपल्याला काही शब्द या पाठाच्या माध्यमातून या पाठाचा अभ्यास करून आपल्याला शोधायचे आहे जे शब्द क्रिकेटशी संबंधित आहे आणि त्या शब्दांचे 2 मिनिंग्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. पहिला आपल्यासाठी या ठिकाणी करून दाखवलेला आहे पहा. पहिला आहे सेकंड इनिंग्स. याचा जनरल अर्थ आहे द सेकंड फेज ऑफ लाईफ ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल व्हेअर ही सी स्टार्ट्स किंवा परस्यूज अ न्यू ऑर डिफरंट करिअर ऑर द पोस्ट रिटायरमेंट लाईफ. म्हणजे रिटायरमेंटच्या लाईफनंतर जी दुसरी फेज ऑफ लाईफ असते त्या लाईफला म्हटलेलं आहे सेकंड इनिंग एखाद्या व्यक्तीची. तर या सेकंड इनिंगचा क्रिकेटच्या भाषेमध्ये अर्थ आहे व्हेन अ टीम कम्स टू बॅट फॉर द सेकंड टाईम इन अ टेस्ट मॅच. टेस्ट मॅचमध्ये ज्यावेळेला एका संघाची बॅटिंग झाल्यानंतर दुसऱ्या संघाची बॅटिंग होते आणि परत पहिल्या संघाची बॅटिंग येते. ज्यावेळेला पहिल्या संघाची बॅटिंग दुसऱ्यांदा येते तेव्हा त्याला म्हटलेलं आहे सेकंड इनिंग. आता या पाठामध्ये आलेले काही शब्द आहे. पहिला शब्द आहे फील्ड. जनरल मिनिंग आहे फील्ड इज अ सेक्टर, एरिया ऑर पर्टिक्युलर जॉब. फील्ड म्हणजे एखादं क्षेत्र, एखादा एरिया किंवा एखादा पर्टिक्युलर जॉब. क्रिकेटच्या भाषेमध्ये फील्ड इज द ट्रॅप ऑफ प्लेयर्स ऑन द ग्राउंड टू स्टॉप ऑर कॅच द बॉल इन ऑर्डर टू टेक विकेट्स. क्रिकेट खेळताना ज्यावेळेला दुसरा संघ बॅटिंग करतो आणि आपण फिल्डिंग करतो तर फिल्डिंग करताना आपले सर्व प्लेयर्स मैदानावरती असतात आणि आपला एक ट्रॅप असतो, सगळ्या प्लेयर्सचा एक ट्रॅप असतो. आपल्याला बॅट्समनच्या विकेट्स घ्यायच्या असतात आणि विकेट्स घेण्यासाठी आपण ज्या योजनाबद्ध पद्धतीने आपल्या प्लेयर्सला ठेवतो त्या योजनाबद्ध पद्धतीने केलेल्या ट्रॅपला म्हटलं जातं फील्ड. पुढचं आहे रन. जनरलमध्ये इट इज द ॲक्ट ऑफ मूव्हिंग स्पीडीली ऑन फीट. म्हणजे पायांवरती खूप जोरात धावणे, पळणे याला म्हटलेलं आहे रन. आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये रन इज द पॉईंट ऑर स्कोअर गेन बाय डिफरंट वेज लाईक रनिंग ऑर बाउंड्री स्ट्रोक्स. तर क्रिकेटच्या भाषेमध्ये धावून एक एक रन काढणे किंवा चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून वाढवलेली धावसंख्या म्हणजे रन. पुढचं आहे टीम. जनरलमध्ये टीमचं मिनिंग आहे टीम इज द ग्रुप ऑफ पीपल फॉर पर्टिक्युलर पर्पज. एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी वेगवेगळे लोक एकत्र येतात, एक ग्रुप बनवतात, त्या ग्रुपला म्हटलेलं आहे टीम. आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये टीम इज द ग्रुप ऑफ 11 प्लेयर्स हू प्ले फॉर सेम पर्पज. आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये टीम म्हणजे ग्रुप ऑफ अशा प्लेयर्सचा ग्रुप ज्या टीममध्ये 11 प्लेयर्स असतात आणि जे एका विशिष्ट उद्देशासाठी काम करतात, आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी ते काम करतात, तर त्याला म्हटलेलं आहे टीम. त्यानंतर आहे स्कोरिंग. जनरलमध्ये टू सिक्युअर ऑर ऑप्टेन ॲज इन स्कोरिंग मार्क्स. स्कोरिंग म्हणजे जनरलचा जर विचार केला तर काही मार्क्स सिक्युअर करणे किंवा ऑप्टेन करणे म्हणजे गुण प्राप्त करणे. क्रिकेटच्या भाषेमध्ये स्कोरिंग म्हणजे गेटिंग रन्स. क्रिकेटच्या भाषेमध्ये स्कोरिंगचा अर्थ आपले रन्स वाढवणे, धावा वाढवणे, रणसंख्या वाढवणे. आणि आतापर्यंतच्या काढलेल्या एकूण धावा म्हणजे स्कोरिंग. पुढची टर्म आहे लेंथ. जनरलमध्ये द एक्सटेंट ऑर डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स. 2 पॉईंट्समधलं अंतर किंवा मर्यादा किंवा काहीतरी लांबवणे. लेंथ म्हणजे लांबी, कशाची तरी मर्यादा किंवा 2 बिंदूमधलं अंतर याला म्हटलेलं आहे लेंथ. क्रिकेटच्या भाषेमध्ये द डिस्टन्स दॅट क्रिकेट बॉल ट्रॅव्हल्स बिफोर बाउन्सिंग ऑन द पिच. बॉलर बॉलिंग करत असताना ज्या ठिकाणाहून तो बॉल फेकतो आणि ज्या ठिकाणावर तो त्याचा चेंडू आदळवतो त्या 2 ठिकाणामधलं अंतर म्हणजे लेंथ. बरेचदा बॉलर शॉर्ट लेंथ, ओव्हर पिच, फुल टच अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या लेंथ ठेवून बॉलिंग करत असतो. पुढचा शब्द आहे क्रिकेटशी निगडीत, तो आहे करिअर. जनरलमध्ये करिअरचं मिनिंग आहे परमनंट जॉब किंवा बिझनेस. एखादा जॉब किंवा एखादा उद्योग याला म्हटलं जातं करिअर. क्रिकेटच्या भाषेमध्ये क्रिकेट ॲज ॲन अर्निंग सोर्स ऑर प्रोफेशन. तर क्रिकेटच्या भाषेमध्ये करिअर म्हणजे क्रिकेटच्या माध्यमातून अर्निंग सोर्स मिळवणे किंवा क्रिकेटलाच आपलं प्रोफेशन समजणे याला म्हटलेलं आहे करिअर. पुढचा शब्द आहे रँक. जनरलमध्ये रँक म्हणजे काय तर पोझिशन ऑर ऑथॉरिटी ऑफ समवन एल्स. कोण्यातरी व्यक्तीची पोझिशन किंवा त्याची ऑथॉरिटी, त्याची सत्ता, त्याच्याकडे असलेले अधिकार, तो कोणत्या अधिकारापर्यंत
किंवा त्याची अधिकार गाजवण्याची किती मोठी क्षमता आहे, तो किती पात्र आहे, तो किती वरच्या लेवलचा आहे, याला म्हटलेलं असतं रँक. क्रिकेटच्या भाषेमध्ये रँक म्हणजे काय? पोझिशन ऑफ बॉलर, बॅट्समन, अबाउट रन रेट, विकेट्स, मॅच विनिंग, सिरीज विक्ट्रीज एक्सेट्राज. तर क्रिकेटच्या भाषेमध्ये रँक म्हणजे काय? तर एखाद्या बॉलरने किती विकेट्स घेतल्या, बॅट्समनने किती रन काढले किंवा त्याचा स्ट्राईक रेट काय आहे, एखादा संघ किती मॅच विनिंग केल्या, किती सिरीज जिंकल्या, तर या सर्वांवर त्या क्रिकेट संघाची किंवा त्या संघामध्ये असलेल्या प्रत्येक बॅट्समन किंवा बॉलरची एक रँक ठरत असते. सर्वाधिक शतके झळकावणारा कोण, कमी चेंडूमध्ये शतक पूर्ण करणारा कोण, कमी मॅचेसमध्ये जास्त बळी घेणारा कोण, तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रँकिंग्स असतात. पुढचा प्रश्न आहे A3 मधलं थर्ड. गो थ्रू द टेक्स्ट टू फाइंड द अँटोनिम्स ऑफ द वर्ड्स गिवन इन द ग्रीड अँड फिल द बॉक्सेस वन इज डन फॉर यू. आता आपल्यासमोर एक डब्यांची जाडी दिलेली आहे. त्या डब्यांच्या जाडीमध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे. विरुद्धार्थी शब्द आपल्यासमोर दिलेले आहेत. त्यापैकी पहिला आपल्यासाठी करून दाखवलेला आहे. पहिला आहे अनलकी. त्याचा अँटोनिम्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द होईल लकी. दुसरं दिलेलं आहे सोल्युशन. सोल्युशन म्हणजे उपाय. त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल प्रॉब्लेम. प्रॉब्लेम म्हणजे समस्या. तिसरा शब्द आहे ट्रस्ट. ट्रस्ट म्हणजे विश्वास. त्याचा विरुद्धार्थी शब्द ट्रस्टचा अँटोनिम्स डाऊट. चौथा दिलेला आहे कॉन्फिडेंट. कॉन्फिडेंट म्हणजे विश्वासू किंवा ज्याला स्वतःवर विश्वास आहे असा. त्याचा विरुद्धार्थी शब्द अँटोनिम्स ऑफ कॉन्फिडेंट इज डिफिडेंट. डिफिडेंट म्हणजे ज्याला स्वतःवर काहीच विश्वास नाही असा. पाचवा शब्द आहे ॲडव्हान्स्ड. ॲडव्हान्स्ड म्हणजे प्रगत, ज्याला बरंच काही माहीत आहे असा. त्याचा विरुद्धार्थी शब्द अँटोनिम्स होईल बेसिक म्हणजे ज्याला फारच कमी माहीत आहे असा. शेवटचा शब्द आहे ब्लॉकहेड म्हणजे ज्याला काहीच समजत नाही किंवा ज्याच्या डोक्यामध्ये काहीच शिरत नाही असा. त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल मास्टर. मास्टर म्हणजे एखाद्या विषयामध्ये पारंगत. पुढचा प्रश्न आहे A4 मधलं पहिलं. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आर बी, हॅव अँड डू which occur most commonly and can also be used as a main verb in a clause. Go through the sentences given below and say whether the verbs are main verbs or primary auxiliary verbs. बी म्हणजे इज, एम, आर, वॉज, वेअर हे आहे सहाय्यकारी क्रियापद. त्यालाच म्हटलेलं आहे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स. त्यासोबतच हॅव आणि डू हे सुद्धा आहे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स. आता त्यासोबतच हॅव आणि त्याचा पास्ट टेन्स हॅड होतो म्हणजे कुठे कुठे हे वर्ड्स मेन वर्ब म्हणून पण यूज होतात. डू, डीड, डन असे पण हे वर्ब यूज होतात. त्यावेळेला ते वर्ब मेन वर्ब्स म्हणून यूज होतात. आता पुढे दिलेल्या वाक्यांमध्ये जे काही वर्ड्स आलेले आहे किंवा जे काही क्रियापदं आलेले आहे बी, हॅव, डू या रूपातील, तर ते क्रियापदे मेन वर्ब्स आहे किंवा प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आहे हे आपल्याला शोधायचं आहे. पहिला आहे आय हॅड अ व्हेरी सिम्पल अपब्रिंगिंग. यामध्ये हॅड हा आहे मेन वर्ब. आय हॅड हॅवचा पास्ट टेन्स. दुसऱ्यामध्ये आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. आय वॉज तर या ठिकाणी वॉज हा आहे मेन वर्ब. सी आय हॅड लर्न्ड फ्रॉम माय चाइल्डहूड दॅट मनी डिड नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ. या ठिकाणी हॅड आणि लर्न्ड हे दोन वर्ब आहे. पहिला हॅड हा प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब म्हणून यूज झालेला आहे, तर लर्न्ड हा लर्नचा पास्ट टेन्स आहे आणि तो मेन वर्ब आहे. डी ही वॉज अ कॉन्व्हेंट एज्युकेटेड गाय. ही वॉज या ठिकाणी वॉज हा मेन वर्ब आहे कारण त्या वाक्यामध्ये कुठलाही दुसरा वर्ब नाही आणि वॉज हा कुणाला हेल्पिंगसुद्धा करत नाही. ई दे डीड ऑल द वर्क इन टाईम. यामध्ये डीड हा डूचा पास्ट टेन्स आहे म्हणून डीड हा मेन वर्ब आहे. यफ आय हॅव टू अचीव अ लॉट इन लाईफ. आय हॅव टू या वाक्यामध्ये हॅव हा आहे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट 3 फ्रॉम द लेसन वोएजिंग टुवर्ड्स एक्सलन्स रिटन बाय अच्युत गोडबोले. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, कमेंट करा. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा. जर आपण या अगोदर सबस्क्राईब केले असेल तर थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. अँड थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु अँड थँक्स अ लॉट फॉर बीइंग विथ मी. थँक्यू.